महत्त्वाची बातमी जर आपण बघितली तर भारतानं पाकिस्तानच्या दहशतवादी कॅम्पवर हल्ला केलेला आहे। भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून हवाई हल्ला केलेला आहे। भारताचे लढाऊ विमानं पाकिस्तानच्या हद्दीमध्ये शिरून बालाकोटमध्ये तब्बल 1000 किलोचा बॉम्ब टाकलेला आहे। पहाटे 3:30च्या सुमारास हल्ला करण्यात आला आहे। मुझफ्फराबादकडून भारताचं विमान पाकिस्तानमध्ये घुसवण्यात आलं आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याची आताची सगळ्यात मोठी बातमी आहे। बालाकोट मधल्या जे दऱ्या आहे, डोंगर आहेत, त्यामध्ये जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांचे मोठ्या प्रमाणावर तळ आहेत आणि हे तळ भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळते। बालाकोटमध्ये तब्बल 1000 किलोचा बॉम्ब टाकल्याची माहिती मिळते। भारतीय लष्करानं जैश ए मोहम्मदच्या सगळ्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याची सुद्धा माहिती मिळते। आत्ताची सगळ्याची मोठी बातमी आहे, कारण या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर संपूर्ण देशामध्ये संतापाची भावना होती पुलवामा हल्ल्यानंतर आणि पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे अशा प्रकारची भावना, संताप जो आहे तो सगळ्यांच्या मध्ये निर्माण झालेला होता। संपूर्ण देश खदखदून संताप व्यक्त करत होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर नरेंद्र मोदी यांनी सुद्धा इशारा दिलेला होता की या जवानांचं बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही आणि याचाच बदला जो आहे तो पाकिस्तानकडून घेण्यात आलेला आहे। या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर 1000 किलोचा बॉम्ब टाकण्यात आलेला आहे। पहाटे 3:30च्या सुमारास ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय एक्सक्लुसिव्हली न्यूज 18 लोकमतवर। हिंदुस्तान ने दर्शा दिया कि आपका ये झूठा अनुमान है कि आप सुरक्षित हैं। हिंदुस्तान बड़ा पावरफुल है, इसके साथ पंगा मत लेना। अगर पंगा लोगे तो इसकी सजा आपको बहुत जबरदस्त मिलेगी। What's your reaction on 1000 kg bomb were dropped on terror camp across the LOC and 12 Mirage, a 2000 jet took part in operation? मिराज जो है बड़ा मिराज इज अ वेरी superb aircraft. 12 aircraft carrying 1000 kg bombs must have devastated that entire area in totality. However, Pakistan has gone into a denial mode that Jaish-e camps, terrorist camps, must have been completely obliterated. I have no doubts on that. I am very sure that sooner than later the damage assessment report will also be released, because one or two aircraft take photographs to indicate what is the quantum of damage that has been done. And once we release the damage assessment reports, Pakistan's conviction or statements that Indians withdrew after they scrambled their jets would be proven wrong, and we will be able to convince the world that India has done the needful. As an ex-army man, how much damage was done there after dropping the 1000 kg bomb on ground zero? Those terrorist training camps would have completely been obliterated. I have no doubts on that, and everything that is there, whether in terms of infrastructure or human beings or any weapon systems, etc., would have been completely destroyed. आपण बघितलं की बालाकोटमध्ये जर 1000 किलोचा बॉम्ब टाकल्यानंतर दहशतवाद्यांचे जे तळ आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असतील असं संरक्षण तज्ञ आहे ते व्यक्त करतोय। आपण ही नकाशा बघतोय, बालाकोट नेमकं कुठं आहे? पाकिस्तान आणि भारत यांच्या बॉर्डरवर हे बालाकोट आहे, LOCच्या पलीकडच्या बाजूला, आणि या ठिकाणी दहशतवाद्यांचे मोठमोठे डोंगर आहेत, दऱ्या आहेत, यामध्ये दहशतवाद जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांचे तळ आहेत आणि या ठिकाणी आपण जो बॉम्ब टाकलेला आहे भारतीय लष्करानं, यामुळे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळते। भारतानं पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलंय अशी भावना संपूर्ण देशामधून आता व्यक्त होताना दिसते। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर एक संतापाची लाट देशभरामध्ये होती आणि पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याची भावना सगळ्या देशानं व्यक्त केलेली होती आणि कुठेतरी पाकिस्तानला जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटना पोहोचणाऱ्या पाकिस्तानला जशास तसं भारतानं उत्तर दिलंय असं म्हणावं लागेल, कारण भारताच्या विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून तब्बल 1000 किलोचा बॉम्ब टाकल्याची माहिती मिळते। पहाटे 3:30 वाजता हा भारतानं हल्ला केलेला आणि ही सर्जिकल स्ट्राईक 2 आहे का अशा प्रकारची सुद्धा चर्चा झालेली आहे।